हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल। मी धनश्री शिंदे आणि मी ट्रॅव्हल, व्लॉग, मेकअप, ब्युटी, फॅशन याच्यावरती व्हिडिओज करते आणि त्यासोबतच कधी व्लॉगसुद्धा तुम्ही तर बघितलंच असेल। आणि जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओज बघा, तुम्हाला कळेलच की आपला चॅनल कसा आहे ते। सो येस, आज आपण बघणार आहोत नो मेकअप लुक। जर का तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल असाल किंवा ऑफिससाठी जात असाल तर कॉलेजला किंवा ऑफिसला जाताना मेकअप कसा करायचा की तो जास्तीच अगदी बोल्ड असा नाही दिसणार, पण मेकअप केलेला असेल तुम्ही असं वाटणारही नाही की अरे हिने मेकअप केला, इतकी छान दिसते, असा मेकअप आज आपण बघणार आहोत आणि अगदी 5 ते 7 मिनिटात आणि कमी प्रोडक्ट्समध्ये होणार आहे। सो येस, हा व्हिडिओ नक्कीच लास्टपर्यंत बघा, तुम्हाला खूप हेल्पफुल होईल। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर सर्वात आधी आपण क्लिप्स लावून घेऊ। म्हणजे आपल्याला मेकअप छान करता येईल। सर्वात पहिले आपला फेस जो आहे तो आपल्याला मॉइश्चरायझर करून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला तर माहिती आहे की कुठलाही मेकअप करण्याच्या आधी आपला फेस पहिले छान असा प्रेप असणं जास्त गरजेचं आहे। तर त्यासाठी मी इथे मॉइश्चरायझर यूज करते। हे मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन आहे, मामाचं उपटन सनस्क्रीन प्लस ह्याच्यामध्ये बॉडी लोशन म्हणजेच मॉइश्चरायझर पण आहे। त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर असं वेगवेगळं नाही लावलं, हे एकच लावलं तरीही चालतं। सो मी ते लावते। तर तुम्ही ते बघू शकता माझा फेस किती मस्त असा मॉइश्चराइज झालेला आहे। हे खूप जास्त महत्त्वाचं आहे यात। तर याच्यानंतर आपण यूज करणार आहोत कन्सिलर। तर मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर जर का तुमची स्किन खूपच ड्राय असेल, खूप जास्त ड्राय स्किन असेल तर त्यानंतर तुम्ही प्रायमर लावू शकता। प्रायमर म्हणून पतंजली ॲलोवेरा जेल लावू शकता, ते खूप जास्त चांगलं पडेल। किंवा मग जर का तुमची स्किन ड्राय नसेल तर मग तुम्ही प्रायमर लावायची काही गरज नाही, मॉइश्चरायझर लावूनसुद्धा आपला फेस खूप छान असा प्रेप होतो। तर त्यानंतर आपण यूज करणार आहोत कन्सिलर। तर आपल्या जे डार्क सर्कल्स आहेत किंवा आपल्या फेसवरती जिथे जिथे पिगमेंटेशन जास्त आहे तिथे ते आपल्याला कन्सील करणं जास्त गरजेचं आहे। त्यामुळे आत्ता आपण फाउंडेशन न यूज करता फक्त कन्सिलर यूज करणार आहोत। तर कन्सिलर जे आहे ते मी इथे मायग्लॅमचं घेतलेलं आहे, सुपर सिरम विथ हिलोरॉनिक ॲसिड ते वालं हे कन्सिलर आहे। आणि ह्याच्यातली शेड जी आहे ती 201 अँड फॉन ही शेड आहे। ती शेड माझ्या स्किन टाईपला खूप छान अशी सूट होते। तुम्हाला कुठली शेड सूट होते ती घेऊ शकता। तर हे कन्सिलर आपल्याला जिथे जिथे डार्क सर्कल्स किंवा डार्क पिगमेंटेशन आहेत तिथे असं लावायचं आहे। त्यानंतर मी कन्सिलरला एका अशा ब्रशच्या मदतीने छान असं सेट करून घेते। तुम्ही इथे बघू शकता मी छान असं माझ्या डार्क सर्कल्सला, अंडर आईजच्या डार्क सर्कल्सला छान असं कन्सील केलं आहे। त्यासोबतच इथे मला थोडेसे डार्क स्पॉट्स होते, सो ते सुद्धा मी मस्त असे कन्सील केलेत, तुम्ही इथे बघू शकता। आणि फक्त कन्सिलरने हे खूप छान असं होतं, फाउंडेशन लावायची आपल्याला गरजही नाही। डे टू डेमध्ये आपण जेव्हा कॉलेजला वगैरे जातो तेव्हा फाउंडेशनची काही गरज नसते। तर आपण इथे किती छान मस्त असं कन्सिलर लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आपला फेस जो आहे तो छान मस्त असा दिसतोय, काही डार्क स्पॉट्स वगैरे
नो मेकअप लुकचा माझा हाच उद्देश आहे की फाउंडेशन ते इतकं जास्त असं खूप जणांना आवडत नाही, खूप असं थापल्यासारखं वाटतं, तर ते न लावता सुद्धा तुम्ही इझिली कॉलेजसाठी वगैरे मेकअप करू शकता. सो आपण छान असं कन्सिलर करून घेतलेलं आहे. तर आता आपण लावूयात कॉम्पॅक्ट पावडर. तर कॉम्पॅक्ट पावडर मी इथे मायग्लॅमची घेतलेली आहे, सुपर सिरम कॉम्पॅक्ट. तर ती मी इथे लावते आणि ही जी शेड आहे ती 101 अँड क्रीम ही शेड आहे. सो आता ती आपण लावून घेऊया. तुम्ही कॉम्पॅक्टऐवजी लूज पावडर जरी लावत असाल तरीही चालेल, फक्त ती नीट लागली पाहिजे. तर आपण आधी आपला फेस जो आहे तो कन्सील करून घेतला आणि कन्सील केल्यानंतर आपण कॉम्पॅक्ट पावडर लावली. कॉम्पॅक्ट पावडर लावणं का गरजेचं आहे, कारण की जेव्हा आपण कन्सिलर लावतो तेव्हा ते कन्सिलर थोडंसं सेट करून घेण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावणं गरजेचं आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी कॉम्पॅक्ट पावडरने सेट केलं आहे कन्सिलरला. तर आपण आयब्रोजकडे जाणार आहोत. तर आता आयब्रोज आपल्याला छान असे थोडेसे फील करून घ्यायचे आहेत. बऱ्याच जणांचे आयब्रोज जे आहेत ते खूप लाईट असतात, माझे तसे थोडेसे डार्क आहेत, थोडेसे म्हणजे जरा जास्तच डार्क आहेत, पण त्याला थोडंसं फील करून मी घेतेच, कारण की आयब्रोज हा आपला पूर्ण लुक चेंज करतात. आयब्रोज खूप जास्त महत्त्वाचे आहेत. सो थोडंसं फक्त मी या आयब्रो पेन्सिलनी, ब्लू हेव्हनच्या आयब्रो पेन्सिलने मी त्यांना थोडंसं कवर करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता आयब्रोज फील केल्यानंतर थोडेसे वेगळेच दिसतात, तर तो लुक खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता माझे आयब्रोज थोडेसे डार्क आहेत, त्यामुळे मला जास्त कवरअप करण्याची गरज नाही, पण बऱ्याच जणांचे लाईट असतात तर त्यांना खूप जास्त असं थोडंसं शेपमध्ये आणून थोडंसं कवरअप करावं लागतं, तर ते तुम्ही नक्की करा. हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी ही जी आयब्रो पेन्सिल आहे ब्ल्यू हेव्हनची, तिचा जो शेड आहे तो ब्राऊन आहे, ब्लॅक नाही आहे. कधी पण घेताना जर का तुमचे ब्लॅक असे आयब्रोज आहेत तर ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल नाही घ्यायची, ब्राऊन घ्यायची किंवा थोडीशी ग्रेमधून किंवा अगदीच डार्क ब्लॅक अशी घेऊ नका, कारण की ते खूप विचित्र वाटतं, लावल्यानंतर खूपच डार्क असं लागतं. त्यामुळे मी ही ब्राऊन कलरची वापरते. हे पहा, थोडासा डार्क असा ब्राऊन कलर आहे, ब्लॅक नाही आहे. नंतर सेकंड लास्ट स्टेप म्हणजे मस्कारा. तर मस्कारा जो आहे तो मी इथे कलर इसेन्सचा घेते आहे. मस्कारासुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण की त्याच्याने आपले आयलॅशेस जे आहेत ते एकदम मस्त असे दिसतात आणि आपण समजा सकाळ सकाळी कॉलेजला जातो आहे तर डोळे उघडण्याचं काम ते करतात. सो असं झोप येते असं वाटत नाही. सो त्यामुळे मस्कारा इट्स बेस्ट. तर इथे मस्कारा पण लावून झालेला आहे आणि किती मस्त असं दिसतोय मस्कारा, तुम्ही बघू शकता. तर आता आपला मेकअप लुक झालेला आहे, फक्त राहिलेली आहे ती म्हणजे लिपस्टिक. तर फक्त एवढेच 5च स्टेप आपल्याला करायच्यात नो मेकअप लुकमध्ये, म्हणजे कसं अगदी लगेचच थोडासुद्धा उशीर न होता 5 मिनिटातसुद्धा हा आपण मेकअप करू शकतो, कारण की एक स्टेप 1 मिनिटाची म्हटली तरी 1 मिनिटात, 5 मिनिटात किंवा 5 ते 7 मिनिटात आपला हा नो मेकअप लुक तयार होतो. सो आता आपण लिपस्टिक लावून घेऊया. तर लिपस्टिकसाठी मी पॉपेक्सोची लेवल अप म्हणून लिपस्टिक आहे ती घेते. हे पहा, आणि हिची शेड अगदी थोडीशी पिंकिश अशी आहे, म्हणजे जास्त अशी डार्क नाही आहे, कारण की आपण नो मेकअप लुक करतोय तर त्यामध्ये थोडीशी लाईट अशीच लिपस्टिक लावायची आहे. तर इथे आपण लिपस्टिक पण लावली आहे आणि किती मस्त दिसते. हे पहा, अगदीच डार्क अशी नाही आहे, थोडीशी लाईट आहे, कारण की आपण कॉलेजला वगैरे जाताना अगदीच डार्क असं नाही लावत, किंवा नो मेकअप लुकमध्ये आपल्याला अशी लाईट अशी लिपस्टिक लावायची आहे, म्हणून मी लाईट लिपस्टिक लावलेली आहे. तुम्हाला जर काय डार्क लावायची असेल तर तुम्ही डार्क लावू शकता. ओके, तर आपला हा मेकअप लुक किती मस्त दिसतोय तुम्ही बघू शकता.
तर तुम्हाला जर का हा नो मेकअप लुक आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर का तुम्ही मला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेचच जावा, सबस्क्राईब करा, फ्री आहे. असंच मस्त मस्त कंटेंट तुम्हाला बघता येईल. त्यासाठी नोटिफिकेशनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे लगेचच माझ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.